चला टाइप लिया. टाइप नंबर 8, when opening and closing stock will be given. टायटल लिहून ठेवा. टाइप नंबर 8, when opening and closing stock will be given. झालं लिहून. आता गणितामध्ये नोट्स हातामध्ये घ्या. मी गणित वाचतो, तुम्ही लक्ष द्या. A production of a company passes through 3 processes. Information of output available as under. Particulars: process A, process B, process C. नंतर खर्चाची पदं दिली आहेत. डायरेक्ट वेजेस, एक्सपेन्सेस ऑन मशिनरी, फॅक्टरी ओव्हरहेड, मटेरियल यूज्ड. नंतर गणितात दिला आहे त्यांनी युनिट. युनिट युनिट वरती रुपयाची माहिती झाली आणि खाली युनिट म्हणजे वस्तू. युनिटच्या खाली जे आहेत त्या रुपये नाहीत, त्या वस्तू आहेत. युनिटच्या खाली जे माहिती आहे ते सगळे युनिट्स आहेत. युनिट्स असल्यामुळे लेखे बनवताना आता टन्स नाही, टनचा कॉलम नाही. टनच्या कॉलमला म्हणायचं युनिट. टनच्या कॉलमला आपल्याला नाव द्यावं लागेल युनिट. आता या गणितामध्ये बघा मटेरियल यूज्ड आहे. अंडरलाईन करा त्याला. मटेरियल यूज्ड 24,000 रुपयाचा मटेरियल वापरण्यात आला. किती हजार रुपयाचा? 24,000. मग या 24,000चं काही तर वजन असेल, काही तर युनिट्स असतील, काही तर टन असतील. 24,000चं वजन किती हे उदाहरणामध्ये दिलं नाही म्हणून खाली म्हटलं आहे त्यानं आउटपुट ग्रॉस. जेव्हा आउटपुटच्या समोर शब्द असतो ग्रॉस, ग्रॉस शब्द असतो, तेव्हा नीट लक्षात ठेवायचा 37,000 युनिट्स हे मटेरियल यूजचं वजन होते. 34,000 युनिट्स हे मटेरियल यूजचं वजन असते. म्हणजे 24,000 रुपये खर्च करून जो मटेरियल आणला तो 37,000 वस्तू म्हणजे युनिट्स खरेदी करून आणला. हे झालं त्याचं वजन. आउटपुट ग्रॉस म्हटलं असेल तर 37,000 हा आउटपुट होत नाही, हा त्याचं वजन होते. 37,000 युनिट मटेरियल यूजचं वजन होईल. जेव्हा आपण लेखा तयार करू प्रोसेस ए तेव्हा युनिटमध्ये लिहू 37,000 आणि मटेरियल यूज म्हणजे राशी लिहू 24,000. 24,000चं वजन समजण्यात येते 37,000. गणिताचा पहिला महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या. मटेरियल यूज केला तुम्ही पहिल्या यंत्रामध्ये, तो बाजारातून किती टन किती युनिट खरेदी करून आणला हे गणितात दिलं नाही. अशा वेळेस जे आउटपुट तुम्हाला मिळालं ते आउटपुट खाली दिलं आहे, त्यानं युनिटच्या खाली दिलं आहे आउटपुट. त्याच्यासमोर ग्रॉस म्हटलं आहे. ग्रॉस आउटपुटचा अर्थ होतो 37,000 हे मटेरियल यूजचं वजन होते. ते वजन समजण्यात येते, आउटपुट समजण्यात येत नाही. आउटपुट आपल्याला शोधून काढावं लागते. आउटपुट ग्रॉस म्हटलं, ग्रॉस म्हटलं असेल तर ते मटेरियल यूजचं वजन होते. दुसरा पॉईंट, आता त्या समोरच्या गणिताचा पॉईंट याच ठिकाणी सांगून देतो. याच्यानंतर येणाऱ्या गणिताचा पॉईंट याच ठिकाणी सांगतो. समजा आउटपुट म्हणजे मटेरियल यूजचं वजन. आउटपुट म्हणजे मटेरियल यूजचं वजन, पण ग्रॉस नाही म्हटलं. समोर शब्द ग्रॉस दिला नसेल तर हे आउटपुट मटेरियल यूजचं वजन तर होतेच होते. आउटपुट हे मटेरियल यूजचं वजन होतेच होते, पण ते आउटपुटसुद्धा होते. म्हणजे प्रोसेस ए अकाउंटच्या क्रेडिट भागावर आपण लिहितो आउटपुट, तिथेसुद्धा लिहावं लागेल. दोघातलं अंतर समजून घ्या. आउटपुट ग्रॉस म्हटलं तर फक्त मटेरियल यूजचं वजन होते
आउटपुट आपल्याला शोधून काढावा लागतो आणि फक्त आउटपुट म्हटलं त्याच्यासमोर ग्रॉस म्हटलं नाही तर ते मटेरियल यूजचं वजन तर होतेच होते, परंतु आउटपुटसुद्धा होते, म्हणजे आउटपुट म्हणूनही लिहावं लागते. समजले का दोन्ही पॉईंट? नोट लिहा. नोट नंबर 1. जर उदाहरणामध्ये आउटपुटच्या समोर ग्रॉस म्हटले असेल तर ते मटेरियल यूजचं वजन समजण्यात येते. वजन समजण्यात येते. कंसात लिहा. आउटपुट समजण्यात येत नाही. आउटपुट समजण्यात येत नाही. आउटपुट समजण्यात येत नाही. ब्रॅकेट कंप्लीट. नोट नंबर 2 लिहा. परंतु जर उदाहरणामध्ये फक्त आउटपुट म्हटले असेल, फक्त आउटपुट म्हटले असेल तर ते मटेरियल यूज्ड, ईडी लावायचा, मटेरियल यूज्ड चे वजन तर होतेच, मटेरियल यूज्डचे वजन तर होतेच, परंतु प्रोसेस अकाउंटच्या क्रेडिट भागावर आउटपुट समजून लिहावे लागते. आउटपुट समजून लिहावे लागते. आता बघा, या उदाहरणाचं पहिलं वैशिष्ट्य हे झालं, मटेरियल यूज्डचं वजन दिलं नव्हतं, पण त्याच्या खाली युनिटमध्ये आउटपुट आणि ब्रॅकेटमध्ये ग्रॉस दिलं होता. ग्रॉस आउटपुट म्हणजे मटेरियल यूजचं वजन होईल. उत्पादन म्हणजे आउटपुट आपल्याला शोधून काढावं लागेल. दुसरा महत्त्वाचा पॉईंट या गणितामध्ये तिथेच दिला युनिटमध्ये, स्टॉक दिला आहे. ब्रॅकेटमध्ये 1 जानेवारी 91 दिला आहे. 1 जानेवारी 91चा स्टॉक म्हणजे ओपनिंग स्टॉक. 1 जानेवारी 91चा स्टॉक म्हणजे ओपनिंग स्टॉक. आणि 31 जानेवारी, एका महिन्याची माहिती आहे गणितामध्ये, 31 जानेवारीचा स्टॉक म्हणजे क्लोजिंग स्टॉक. 1 जानेवारी 91चा स्टॉक म्हणजे ओपनिंग स्टॉक आणि 31 जानेवारी 91चा स्टॉक म्हणजे क्लोजिंग स्टॉक. म्हणजे या टाईपमध्ये ओपनिंग स्टॉक दिला आहे आणि क्लोजिंग स्टॉकसुद्धा दिला आहे. हे दुसरं वैशिष्ट्य आहे या गणिताचं. आतापर्यंतच्या कोणत्याही गणितामध्ये ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक उदाहरणामध्ये देण्यात येत नव्हता. पहिल्यांदा या प्रॉब्लेम नंबर 21मध्ये म्हणजे या टाईपमध्ये ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक दिला आहे.
चला लेखे बनवा. 3 प्रोसेस आहेत, 3 लेखे बनवा. बनवले लेखे. प्रोसेस ए अकाउंट, पर्टिक्युलर्स. आता टन म्हणायचं नाही, गणितामध्ये युनिट दिले आहे तर युनिट म्हणायचा. पर्टिक्युलर्स युनिट अमाउंट, पर्टिक्युलर्स युनिट अमाउंट. माझ्यासोबत बनवा लेखे. वेळ लागत असेल तर पॉज करून ठेवा, लेखे बनवा. प्रोसेस बी, पर्टिक्युलर्स टन म्हणायचं नाही, युनिट अमाउंट. पर्टिक्युलर्स युनिट अमाउंट. आता पहिल्यांदा गणितामध्ये त्यांनी स्टॉक दिला आहे. नोट्समध्ये बघा, 1 जानेवारीचा स्टॉक म्हणजे ओपनिंग स्टॉक. पहिल्या प्रोसेसमध्ये डॅश आहे, म्हणजे पहिल्या प्रोसेसमध्ये नाही. नंतर 31 जानेवारी 91चा स्टॉक आहे, तोही पहिल्या प्रोसेसमध्ये डॅश आहे, म्हणजे पहिल्या प्रोसेसमध्ये ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक नाही. दुसऱ्या प्रोसेसमध्ये पहिल्यांदा स्टॉक लिहून घेऊ, जो नवीन पॉईंट आहे तो लिहून घेऊ, म्हणजे नंतर अडचण नाही. पहिल्यांदा लिहायचं डेबिट भागावर ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक. पहिला पॉईंट लिहा ओपनिंग स्टॉक, अंडरलाईन करा त्याला. प्रोसेस बी मध्ये किती आहे ओपनिंग स्टॉक? 4000 आणि वरती दिला युनिट्स, म्हणजे 4000 हे युनिट्स झाले. 4000 हे युनिट झाले. या 4000 युनिटची किंमत आपल्याला शोधून काढावी लागते. म्हणून खाली ब्रॅकेटमध्ये लिहायचा 4000 इंटू 4000 इंटू, जागा सोडून ब्रॅकेट कंप्लीट करा. याची किंमत आपल्याला शोधून काढावी लागते. नंतर बाय क्रेडिट भागावर लिहायचा क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, अंडरलाईन करा. क्लोजिंग स्टॉक आहे प्रोसेस बी मध्ये 1000 युनिट्स, 1000 युनिट्स. याची सुद्धा किंमत शोधून काढावी लागते. म्हणून पहिल्यांदाच लिहून ठेवून द्यायचा, असं लिहायचं, जागा सोडून ब्रॅकेट कंप्लीट करायचा. नंतर शेवटच्या प्रोसेसमध्ये शेवटच्या प्रोसेसमध्ये दिला आहे ओपनिंग स्टॉक. शेवटच्या प्रोसेसमध्ये सुद्धा दिला आहे ओपनिंग स्टॉक. डेबिट भागावर लिहून ठेवा ओपनिंग स्टॉक. शेवटच्या प्रोसेसमध्ये आहे 16500. त्याच्यावरती दिला युनिट्स, ते युनिट्स आहेत. युनिटच्या कॉलममध्ये लिहायचा, अमाऊंटच्या कॉलममध्ये नाही. या 16500 ओपनिंग स्टॉकची किंमत आपल्याला शोधून काढावी लागते. म्हणून खाली ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवायचा 16500 गुणिला आणि शेवटी ब्रॅकेट कंप्लीट करून ठेवायचं. आता काढता येत नाही ती किंमत, शेवटी काढावी लागते जेव्हा लेखे बंद करू तेव्हा. तसंच लिहून ठेवायचा
क्लोजिंग स्टॉक आहे 31 जानेवारीचा. युनिट्समध्ये दिला आहे 5500. 5500 गुणिला जागा सोडून ब्रॅकेट कंप्लीट करायचा. असं लिहून ठेवा ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक. समजलं इथपर्यंत? नंतर आता गणित सोडवू. चला खर्च लिहा. आता डायरेक्ट वेजेस पहिल्या प्रोसेसमध्ये आहे. युनिटच्या कॉलममध्ये लिहायचं नाही. अमाऊंट आहे ती राशी आहे 6400. अमाऊंटच्या कॉलममध्ये लिहायचा. नंतर प्रोसेस बी मध्ये आहे डायरेक्ट वेजेस. युनिटच्या कॉलममध्ये लिहायचं नाही. अमाऊंट आहे ती राशी आहे ती 12000. डायरेक्ट वेजेस लिहा 12000. चला शेवटच्या प्रोसेसमध्ये लिहा डायरेक्ट वेजेस. युनिटमध्ये काही लिहायचं नाही. राशी आहे ती 29250. राशीच्या कॉलममध्ये लिहायचा. दुसरा खर्च घ्या एक्सपेन्सेस ऑन मशिनरी. टू expenses on machinery. एक्सपेन्सेस ऑन मशिनरी दिली आहे 3600. दुसऱ्या प्रोसेसमध्ये टू एक्सपेन्सेस ऑन मशिनरी. राशी दिली आहे 3000. चला शेवटच्या प्रोसेसमध्ये लिहा टू एक्सपेन्सेस ऑन मशिनरी. स्पष्ट लिहायचा. राशी दिली आहे शेवटच्या प्रोसेसमध्ये 3600. नंतर नेक्स्ट टू फॅक्टरी ओव्हरहेड. फॅक्टरी ओव्हरहेड नोट्स आहे तुमच्याकडे. नोट्समध्ये बघून लिहायचं. पहिल्या प्रोसेसमध्ये 2000. फॅक्टरी ओव्हरहेड 2250. तिसऱ्या प्रोसेसमध्ये टू फॅक्टरी ओव्हरहेड 2400. नंतर युनिट्स दिले आहेत. आता युनिट्स लिहू. नंतर दिला आहे त्यानं स्क्रॅप लिहा 1000 युनिट. पहिल्या प्रोसेसमध्ये 1000 युनिट.
या 1000 युनिटची काय भावानं बाजारात विक्री केली आहे हे गणितामध्ये दिलं नाही. गणितामध्ये दिलं असतं त्यानं 2 रुपयाच्या हिशोबानं, 5 रुपयाच्या हिशोबानं, 10 रुपयाच्या हिशोबानं विक्री केली म्हणून गुणाकार करून विक्री किंमत काढली असती. पण त्यानं विक्री किंमत दिली नाही. आपण जबरदस्तीनं विकू शकत नाही म्हणून डॅश आपण विक्री करू शकत नाही. दुसऱ्या प्रोसेसमध्ये आहे स्क्रॅप 1500 युनिट. याची सुद्धा विक्री किंमत गणितामध्ये दिली नाही. दिली असती तर गुणाकार करायला किती वेळ लागला असता. पण विक्री किंमत दिली नाही तर आपण काय भावानं विकू, म्हणून विक्री करू शकत नाही म्हणून डॅश. शेवटच्या प्रोसेसमध्ये स्क्रॅप आहे 500 टन. लिहून घ्या, शेवटच्या प्रोसेसमध्ये स्क्रॅप 500 युनिट. याची विक्री किंमत जर गणितामध्ये दिली असती तर निश्चितच आपण विक्री किंमत लिहिली असती. पण आता उदाहरणामध्ये विक्री किंमत दिलेली नाही. मग आपण काय भावानं विकू, आपण जबरदस्तीनं कसं विकणार, म्हणून डॅश. नंतर स्टॉक दिला आहे, ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक. याची एंट्री तर आपण अगोदर केलीच आहे. दोघांनाही अंडरलाईन करून ठेवा. स्टॉकला त्याला अगोदरच लिहून टाकलं गणित चुकू नये म्हणून. दोन्ही स्टॉकला लिहिलं आहे. पहिल्या स्टॉकला 1 जानेवारीच्या स्टॉकला म्हटलं आपण ओपनिंग स्टॉक डेबिट भागावर, आणि 31 जानेवारीच्या स्टॉकला म्हटलं आपण क्लोजिंग स्टॉक क्रेडिट भागावर. जसं ट्रेडिंग अकाउंटमध्ये लिहित होतं तसंच लिहायचं. त्यांची किंमत शोधून काढावी लागते. हे झालं गणित. आता बंद करू. घ्या बेरीज. युनिटच्या कॉलमची बेरीज येते 37,000. तीच बेरीज लिहायची क्रेडिट भागावर 37,000. यांची बेरीज. आउटपुट निघेल 36,000. बेरीज घ्या अमाऊंटच्या कॉलमची. बेरीज येते 36,000. तीच बेरीज इकडे लिहायची 36,000. आउटपुट निघेल 36,000. आता काढा. पर टन नाही, युनिट म्हटलं आहे तुम्ही, पर युनिट. 36,000 भागीला 36,000 पर युनिट ₹1. या पहिल्या प्रोसेसच्या नेट लक्ष ठेवा. पहिल्या प्रोसेसच्या जे ₹1 काढून ठेवला आहे आपण पर युनिट, या पहिल्या प्रोसेसच्या म्हणजे मागील प्रोसेसच्या हिच्या मागील प्रोसेसच्या पर युनिट जो ₹1 काढला, ही प्रोसेस होईल प्रोसेस बीसाठी मागील प्रोसेस. प्रोसेस बीसाठी काय होईल, प्रोसेस ए मागील प्रोसेस. मागील प्रोसेसच्या पर युनिटवर, मागील प्रोसेसच्या पर युनिटवर किंमत लावावी लागते. ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक या दोघांचीही किंमत मागील प्रोसेसच्या, त्याच्या मागील प्रोसेसच्या पर युनिटवर लावावी लागते. ओपनिंग स्टॉक राहो किंवा क्लोजिंग स्टॉक राहो, याची किंमत मागील प्रोसेसच्या पर युनिटवर लावावी लागते. प्रोसेस बीमध्ये आहे ओपनिंग स्टॉक 4,000 युनिट. याची किंमत मागील प्रोसेसच्या पर युनिटवर लावावी लागते, म्हणजे ₹1 लावावी लागते. म्हणजे 4,000 गुणिला 1 4,000.
अशी काढायची असते राशी. ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉकची किंमत मागील प्रोसेसच्या पर युनिटवर लावायची असते. याच्यावर मागील प्रोसेसच्या पर युनिटवर लावावी लागते. जी 1 रुपया काढून ठेवली आहे आपण, 1000 गुणिला 1, 1000. मुद्दा समजला? ज्या कोणत्या गणितामध्ये ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक दिला असेल त्याची किंमत मागील प्रोसेसच्या पर युनिटवर लावावी लागते. कारण मागील प्रोसेसमधूनच येतो तो जो स्टॉक येतो हा मागील प्रोसेसमधून येतो, म्हणून मागील प्रोसेसच्या पर युनिटवर लावावा लागतो. समजला मुद्दा? चला घ्या बेरीज. युनिटच्या कॉलमची बेरीज 4000, युनिटच्या कॉलमची बेरीज 4000. 4000तून मायनस करा 2500. तुम्हाला मिळेल आउटपुट किती? 4000मधून 2500 गेले 1500. आउटपुट 1500. आता त्याची किंमत काढू. घ्या बेरीज अमाऊंटची. 2250. 21250. 21250 मधून मायनस करा 1000. 20500. अरे 1000 मायनस केले तर 20250 होते. 20250. पर युनिट 20250 भागिला 1500. रुपीज 13.5. करेक्ट आहे. या 13.5 वर म्हणजे मागील प्रोसेसच्या पर युनिटवर 13.5 वर समोरच्या प्रोसेसमध्ये, याच्या समोरच्या प्रोसेसमध्ये ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉकची किंमत काढावी. याच्या आधारावर ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉकची किंमत काढावी लागते. किती आलं रे? 2,22,000. नाही, एक मिनिट. आपण ट्रान्सफर नाही केलं ना, ट्रान्सफर करावं लागेल ना अगोदर. चुकलं नाही. अरे भाऊ, आउटपुट ट्रान्सफर नाही केलं बेटा आपण. पहिल्या प्रोसेसचा आउटपुट दुसऱ्या प्रोसेसला ट्रान्सफर करा. आउटपुटच ट्रान्सफर नाही केला आपण आणि बेरजाच घेऊन राहिलो धड्याकडं. 36,000. चुकलं ना गणित? आता ट्रान्सफर केल्याशिवाय कसं बेरजा घेऊ शकतो? 36,000 अधिक 4,000 40,000. 40,000. 40,000तून मायनस करा 1000 आणि 1500. म्हणजे 40,000तून 2,500 मायनस करा 37,500. आउटपुट निघते 37,500.
टोटलची बेरीज घ्या. $57,250. लिहा. 57,250 त्याच्यातून मायनस करा 1,000. 56,250. करेक्शन करा. 56,250ला भाग द्या 37,500 1.5 येते. या 1.5 वर समोरच्या प्रोसेसमध्ये आता किमती लावायच्या आपण ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉकची. 1.5 वर 16,500 गुणिला 1.5 बरोबर लिहा. 1.5 16,500 गुणिला 1.5 किंमत येते 24,750. 24,750. आणि मगाशी ट्रान्सफर करायला विसरून गेलो होतो आपण. ट्रान्सफर करा. 37,500 37,500 याची किंमत काढली होती आपण 56,250. 56,250. क्लोजिंग स्टॉकची किंमत लावा 1.5 वर. मागील प्रोसेसच्या पर युनिटवर किंमत लावावं लागते. 5,500 गुणिला 1.5 5,500 गुणिला 1.5 8,250. 8,250. आता घ्या बेरजा. बेरीज घ्या. 37,500 प्लस 16,500. 37,500 प्लस 16,500. युनिटच्या कॉलमची बेरीज येते 54,000. राशीच्या कॉलमची बेरीज घ्या. 56,250 प्लस 24,750 प्लस 29,250 प्लस 3,600 प्लस 2,400 1,16,250. 1,16,250. विरुद्ध भागावर लिहा 54,000. 1,16,250 काढा आउटपुट. चौपन्न हजारातून मायनस करा 500. पुन्हा मायनस करा 5,500. 54,000 मायनस करा 500. पुन्हा मायनस करा 5,500. 6,000. हां. उत्तर येईल 48,000.
नंतर 1,16,250मधून 1,16,250मधून 8,250 मायनस करा. 1,08,000 1,08,000 काढा पर युनिट. 1,08,000तून 1,08,000ला 48,000 भाग द्या. रुपीज 2.25 झालं गणित समजलं. या गणिताचं वैशिष्ट्य होतं, 2 वैशिष्ट्य होते. आउटपुट ग्रॉसमध्ये दिलं असेल तर त्याला मटेरियल यूजचं वजन समजायचं आणि ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक उदाहरणामध्ये दिला होता त्याची किंमत मागील प्रोसेसच्या पर युनिटवर लावावी.